नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आहेत, ज्यांनी पहा 5 सप्टेंबर 2025मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. तर त्यांनी पहा न्यायमूर्ती अलोक अराधे यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, 29. तर पहा, प्रशासकीय सोयीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 29 जिल्हा व सत्र न्यायालये कार्यरत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 29. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, 3. तर पहा, भारतामध्ये एकूण ग्राहक न्यायालयाचे 3 स्तर आहेत. तर पहिला आहे पहा जिल्हा आयोग. काय आहे? पहिला आहे जिल्हा आयोग. दुसरा आहे पहा राज्य आयोग. दुसरं काय आहे? राज्य आयोग. आणि तिसरा आहे पहा राष्ट्रीय आयोग. तिसरं काय आहे? राष्ट्रीय आयोग. हे जे 3 स्तर आहेत तर ते पहा ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग हे 3 स्तर करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, नागर शैली. तर पहा, नागर शैली ही उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. काय आहे? नागर शैली ही जी आहे तर ती पहा उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. तर कोणार्क येथील जे सूर्यमंदिर आहे तर ते पहा ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. तर कोणार्क येथील जे सूर्यमंदिर आहे तर ते पहा रथाच्या आकाराचे असून त्यामध्ये उंच शिखर व वक्र रचना दिसते. हीच नागर शैलीची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 5, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, सन 1914. तर पहा, पहिले महायुद्ध हे 28 जुलै काय आहे? 28 जुलै 1914. 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 म्हणजेच एकूण 4 वर्षे हे पहिले महायुद्ध चाललेले होते. 28 जुलै सन 1914 ते 11 नोव्हेंबर सन 1918मध्ये पहिले महायुद्ध हे घडलेले होते. तर हे जे महायुद्ध घडलेले होते तर ते पहा हंगेरीचा युवराज फ्रान्स फर्डिनांड यांच्या हत्येमुळे हे पहिले महायुद्ध घडलेले होते. प्रश्न क्रमांक 6, अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, दीपा आंबेकर. तर पहा, दीपा आंबेकर यांची 2018मध्ये कधी? 2018मध्ये न्यूयॉर्क शहराच्या दिवाणी न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर त्या पहा पहिल्या मराठी भाषिक न्यायाधीश ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, बिहार. तर पहा, मधुबनी किंवा त्याला असे म्हटले जाते मिथिला. काय म्हटले जाते? दुसरं नाव आहे पहा मिथिला. ही जी चित्रकला आहे तर ती पहा बिहारमधील मिथिला प्रदेशातील जगप्रसिद्ध स्तरावर प्रसिद्ध असलेली ही कला आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, राजकुमारी अमृता कौर. तर पहा
राजकुमारी अमृता कौर या स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. तर त्यांनी पहा सलग 10 वर्ष काय आहे, सलग 10 वर्ष आरोग्यमंत्री हे पद भूषवलेले होते. तर राजकुमारी अमृता कौर या स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. सन 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी कोणी परत केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोरे. तर पहा जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडलेले होते? तर ते 13 एप्रिल कधी? 13 एप्रिल सन 1919मध्ये. 13 एप्रिल सन 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. कोणत्या शहरामध्ये? तर ते अमृतसर या शहरामध्ये घडलेले होते. तर ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरे यांनी पहा आपली नाईटहूड, ज्याला की सर ही पदवी म्हणतात, तर त्यांनी सरकारला ती परत केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रेटिनॉल. तर पहा रेटिनॉल हे जे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही. तर रेटिनॉल हे जे आहे तर ते पहा जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव आहे. रेटिनॉल हे जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव आहे. तर पहा थायमिन, फॉलिक ॲसिड आणि रायबोफ्लेविया हे बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 रेटिनॉल या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 211 सदस्य. तर पहा संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी एकूण 211 सदस्य हे उपस्थित होते. तर पहा 9 डिसेंबर सन 1946 रोजी दिल्ली येथे पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्यामुळे केवळ 211 सदस्य हे उपस्थित होते. तर यामध्ये एकूण सदस्य पहा किती होते? तर ते 389. किती? 389 पैकी 211 सदस्य हे पहिल्या बैठकीच्या वेळी उपस्थित होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 211 सदस्य. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाल. तर पहा 1498 मध्ये कधी? 1498 मध्ये वास्को द गामा हा भारतामध्ये आला होता. तर त्यामुळे पहा पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन व्यापारी ठरलेले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाल देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते. प्रश्न क्रमांक 13. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 शंभू महादेव. तर पहा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे. तर भीमा आणि कृष्णा नद्याची जी खोरी आहे तर ती पहा शंभू महादेव या रांगेमुळे वेगळी झालेली आहे. तर भीमा नदीच्या उत्तरेस पहा हरिश्चंद्र बाळाघाट हा पर्वतरांग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपला ऑप्शन क्रमांक 4 शंभू महादेव ही पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 14. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन हा साजरा केला जातो. तर कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. प्रबोधनकार या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 केशव ठाकरे. तर पहा प्रबोधनकार या टोपणनावाने केशव ठाकरे यांना ओळखले जायचे. तर पहा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील
केशव सीताराम ठाकरे यांना त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्यामुळे प्रबोधनकार असे म्हटले त्यांना जायचे. प्रश्न क्रमांक 16. जंक ईमेलला काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा स्पॅम. तर जंक ईमेलला स्पॅम असे म्हटले जाते. तर पहा नको असलेले जाहिरातीचे किंवा असुरक्षित ईमेल जेव्हा मोठ्या प्रमाणात पाठवले जातात तर त्यांना पहा स्पॅम असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 संथाल. तर पहा संथाल ही जी जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने झारखंड, कुठे झारखंड, दुसरं आहे बंगाल आणि तिसरं आहे पहा ओडिसा, कुठे ओडिसा, या 3 राज्यामध्ये पहा संथाल ही जमात प्रामुख्याने आढळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 संथाल ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार डॅशला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ म्हणजेच संसदेला. तर पहा भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार हे कायदेमंडळाला आहे. तर पहा भारतीय संविधानाचे जे कलम आहे, कोणतं कलम आहे? कलम 368. कोणतं कलम आहे? 368 या कलमानुसार संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 19. रणांगण हे साहित्य किंवा कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर. तर पहा रणांगण ही जी कादंबरी आहे तर ती पहा विश्राम बेडेकर यांची ती कादंबरी आहे. तर ही जी कादंबरी आहे तर ती पहा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 20. नाशिक जिल्ह्यात प्रश्न क्रमांक 20. नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 निफाड. तर नाशिक जिल्ह्यातील पहा निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 21. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 जल. काय होईल? जल हा समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 22. शिरोई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर. तर पहा मणिपूर या राज्यामध्ये शिरोई लिली हा उत्सव साजरा केला जातो. तर शिरोई लिली हा पहा एक दुर्मिळ फुलाचा प्रकार आहे. तर ते केवळ पहा मणिपूर या राज्यामध्ये आढळतो. तर त्यांच्या संवर्धनासाठी मणिपूर या राज्यामध्ये उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा. तर पहा पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ही मध्य प्रदेशातील रावेरखेडी, कुठे? मध्य प्रदेशातील रावेरखेडी, मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठावर पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 24. विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सक्षम. तर विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी सक्षम हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते कवी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मोहम्मद इक्बाल. तर मोहम्मद इक्बाल हे जे कवी आहेत तर ते पहा दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 26. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सिकंदर लोधी. तर सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराला राजधानी बनवली. तर पहा 1504 मध्ये, कधी?
1504मध्ये सिकंदर लोदीने आग्रा हे शहर बसवलेले होते आणि 1506मध्ये कधी 1506मध्ये सिकंदर लोदींनी आपली राजधानी दिल्लीहून आग्र्याला हलवली, म्हणजेच आग्रा या शहराला राजधानी बनवली. प्रश्न क्रमांक 27. बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि बांगलादेश. तर बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस हे पहा भारत बांगलादेश देशादरम्यान धावतात. तर पहा मैत्री ही जी एक्सप्रेस आहे तर ती पहा कोलकाता ते ढाका काय आहे, कोलकाता ते ढाका या दरम्यान धावते. आणि बंधन ही जी एक्सप्रेस आहे तर ती पहा कोलकाता ते खुलना, कोलकाता ते खुलना या दरम्यान धावतात. प्रश्न क्रमांक 28. नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 4 अविनाशी काय होईल? अविनाशी असा होतो. प्रश्न क्रमांक 29. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर काय होईल? संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा योग्य अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 4 एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 30. मुंबई नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 थळ घाट. तर मुंबई नाशिक हा रेल्वेमार्ग थळ या घाटातून जातो. तर पहा मुंबई पुणे काय आहे? मुंबई पुणे हा जो मार्ग आहे तर ते पहा बोरघाट. मुंबई पुणे हा जो मार्ग आहे तर ते पहा बोर या घाटातून जातो. प्रश्न क्रमांक 31. कणिक टिंबणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर कणिक टिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 खूप मारणे असा होतो. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोकण. कोकण या विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. डॅश वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोबी वाळवंट. तर गोबी हे जे वाळवंट आहे तर ते पहा आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर गोबी हे जे वाळवंट आहे तर ते पहा चीन आणि मंगोलियामध्ये पसरलेले आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 34. हळद लागणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर हळद लागणे या वाक्यप्रचाराचा कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर हळद लागणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 विवाह या घटनेशी संबंधित आहे.